नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पुण्यात आलोय परत सारसबाग बघायला आणि उद्या आपण सकाळी ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणार आहोत. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतायत ते. एन्जॉय करा. मित्रांनो, आता आपण सारसबागेत आलोय. रात्रीची वेळ आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. असा ट्रॅक केला इथे चालायला सारसबागेच्या आतमध्येच. सारसबाग हा गणपती जो आहे तो 1784 या दरम्यान ह्याचा प्राणप्रतिष्ठा केलेली नानासाहेब पेशव्यांनी. ते तेव्हाचे मराठा साम्राज्याचे मुख्य होते आणि हे लेक जे आहे ते आर्टिफिशियल लेक आहे. हे ऍक्च्युली पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने 1960 मध्ये परत पुनर्विकास करून व्यवस्थित केलेलं. आणि हे सारसबाग जे आहे ना ते पर्वती देवळापासून थोडंसं लांब आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा सारसबाग आणि पर्वती हे दोन्ही गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. बघा, हा जो तुम्ही बघताय पूर्ण जॉगिंग ट्रॅक आहे. गार्डन बनवले त्याने आतून आणि हे मध्ये देऊळ आहे. आता आपण देवळाचं दर्शन घेतलं. इकडे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही त्यामुळे आम्ही बाहेरून दृश्य घेतलंय. बघूया. पण आता परतीच्या प्रवासाला चाललोय. मी थोडी हिस्ट्री सांगेनच. सारसबाग आहे ना त्याची खूप चांगली हिस्ट्री आहे. ऍक्च्युली पर्वतीपासून सुरू झालं. जेव्हा पर्वतीचं देऊळ बांधण्यात आलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं ते पर्वती हिल्स पासून हे गोष्ट सुरू झाली. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी एक आर्टिफिशियल लेक बांधण्याचा निर्णय घेतलेला पर्वती हिल्स आहेत ना त्याच्या पायथ्याशी. तर त्यांच्या ऍक्च्युली तिकडे सिक्रेट मीटिंग्स व्हायचे. तर मग त्यांनी हा निर्णय घेतला की एक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी लेकच्या बरोबर सेंटरला. आणि जसं मी तुम्हाला बोललो 1784 साली गणपतीची मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा इथे करण्यात आली. आणि ही जी गणपतीची मूर्ती आहे ती पूर्ण संगमरवरी आहे आणि ह्याला म्हणूनच तळ्यातला गणपती म्हणतात कारण तो बरोबर तळ्याच्या मधोमध आहे. नमस्कार मित्रांनो, वंडरिंग दी वर्ल्डमध्ये आपलं स्वागत. आता आम्ही पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे माणगावला जातोय. तर आता आपण आपल्या घरातून निघालोय. पुढे हा ताम्हिणी घाटात जातो रस्ता. इकडे पिरंगुट वगैरे एरिया आहे, तिकडनं आपण जाणार. आता राईट साईडला तुम्ही जे बघताय ते सनीज वर्ल्ड आहे. ते असं काइंड ऑफ अ रेसॉर्टच म्हणू शकता तुम्ही, जिकडे लग्न समारंभ किंवा इतर फंक्शन्स होतात. थोडासा असा घाट रस्ता आहे. हे बघा राईटला जे तुम्हाला दिसतंय ना हे सनीज वर्ल्ड आहे. वरती रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत आणि काही ऍक्टिव्हिटीज आहेत. छान बनवलंय. हा बघा, हा याचा एंट्रन्स आहे समोर.
रस्ता आहे, आजूबाजूला मस्त झाडं आहेत. आता आपण मुळशी तालुक्यात आहोत. इथून आता पुढे आपला ताम्हिणी घाट सुरू होईल. लवकर निघालेलो आम्ही, साधारण 7च्या सुमारास निघालेलो, त्यामुळे गर्दी नाही आहे जास्ती. हे राईट साईडला जे दिसतंय ना, ते मुळशी लेक आहे. आपण आता मुळशी गावातून पास होतोय. तुम्हाला आता राईट साईडला दिसेलच फ्रेम मध्ये. हे बघा मित्रांनो, राईट साईडला मुळशीचं लेक आहे. हे बघा, हे समोर जे दिसतंय ना, हे मुळशी लेक, आणि या साईडला मुळशी गाव आहे. पुढे जर तुम्ही गेलात तर हा पूर्ण समोर जो दिसतोय तो ताम्हिणी घाटाचा रस्ता आता सुरू झाला आहे. ताम्हिणी घाट जो फेमस आहे तो माझ्या अंदाजाने अर्ध्या तासाचा असेल. खूप सुरेख नेचर आहे बघा. ते आम्ही आता चहाला थांबलो आहे. खूप सुंदर लोकेशनला आलो आहे आता मी. चहाला जिथे थांबलो ना, तिथून मागून असं दृश्य आहे. हे बघा, हे समोर लेक आहे बघा समोर. खूप छान दिसतंय. आणि हा रस्ता इकडे. कोकणात जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. जो आपल्याला माणगावच्या जवळ घेऊन जाईल, आणि दुसरा अनुस्कुरा घाट आहे. जर तुम्हाला पुढे जायचं असेल कोकणात, म्हणजे टुवर्ड्स गणपतीपुळे किंवा गोवा, तर मग अनुस्कुरा घाट आहे, किंवा मग गगनबावडा राधानगरी. हे तुम्हाला कोल्हापूरच्या आसपास फाटा आहे, तिकडनं तुम्हाला जायला मिळेल. ते पण खूप ब्युटिफुल आणि सिनिक रोड आहे. आत्ता आम्ही पन्हाळगडमध्ये पोचलो आहे. पन्हाळगड खुर्द. बुद्रुकला जाण्यासाठी अलीकडे आहे रस्ता, लेफ्ट येतो. तर आता आपण इकडे पोचलो आहे, आणि हनुमानाचं छान मंदिर आहे इकडे, बंद आहे आता. हा जो डावीकडे तुम्ही रस्ता बघताय तो पन्हाळगड धरण, म्हणजे पन्हाळगड डॅमकडे जातो, आणि या साईडला ग्रामपंचायत आहे. सुरेख रस्ता आहे. हे बघा, इथे पण एक देऊळ आहे, राईटला तुम्ही बघू शकताय. हा धरणाकडे जायचा रस्ता आहे, आणि इकडे सगळी शेतं आहेत. लेफ्ट राईट तुम्ही बघाल तर पूर्ण शेत जमिनी आहेत. आता हे छोटंसं नदी आहे, नदीचं आपण हे म्हणू शकतो प्रवाह. तर याच्यावर ब्रिज आहे, जुना ब्रिज आहे हा खूप. तर त्याच्यावरून आपण चाललोय हळूहळू. हे बघा, हे सगळी शेत जमीन आहे. माणगाव पासून एक 10 किलोमीटरवर, लोणेर पासून आतमध्ये 4 किलोमीटरवर गाव आहे पन्हाळघर. तिथे आम्ही आलेलो आहे. पन्हाळघरमध्ये एक आता धरणाचं काम चालू आहे, आणि त्यामुळे धरण बघायला आम्ही आलेलो आहे. धरण इथे हे बघा मित्रांनो, हे या साईडला धरण दिसतोय तुम्हाला. छोटा आहे धरण. हे बघा, ही पूर्ण शेत जमीन आहे. हा डोंगर आहे समोर, आणि हे मला वाटतं समोर जे आहे ते त्यांचं धरणाचं ऑफिस. बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट एपिसोड नक्की पहा. मी खूपशा जागा कव्हर केल्यात कोकणातल्या. धन्यवाद.